शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर विलिनीकरणाबाबत चर्चा झाली, मात्र तुतारी या चिन्हावरच पक्षाची यापुढची वाटचाल असावी असं नेत्यांचा शरद पवार यांच्या समोर सूर। सध्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही, आपल्याला आपलाच पक्ष मोठा करायचा आहे, खासदार सुप्रिया सुळेंचं मत। पिंपरीच्या महापौरांना जिवे मारण्याची धमकी, रवी लांडगेंना जिवे मारण्याची धमकी, तर थेट सीपी ऑफिसमध्ये फोन आल्यानं खळबळ, पोलिसांनी आशिष जमदाडेला घेतलं ताब्यात। भारताच्या डोक्यावर आर्थिक वादळ घोंगावतंय आणि आपले पंतप्रधान चॉकलेट वाटण्यात मशगूल, राहुल गांधींची खोचक टीका। देशातील शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि लहान शेतकरी दुःखामध्ये आहेत। 2 महिन्यापासून देशामध्ये बेरोजगारी वाढते, राहुल गांधींचं वक्तव्य। माझी खिल्ली उडवली जाते, पंतप्रधान मोदी हसत आहेत, रील्स बनवतायत आणि भाजपचे लोक टाळ्या वाजवतायत, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। महाराष्ट्र आता थांबणार नाही, फडणवीस सरकारकडनं गतिमान सरकारची वचनपूर्ती, सरकारनं घेतलेल्या निर्णयांपैकी 92% निर्णयांची अंमलबजावणी। सांगलीतील वेट्यामध्ये 2 आमदारांच्या समर्थकांमध्ये वाद, आमदार गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांकडनं कार्यालयाची तोडफोड, जयंत पाटील यांच्या समर्थकांचा आरोप, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित। सांगली सातारा विधान परिषद निवडणूक, भाजपला विजयासाठी आणखीन 113 मतांची गरज, निवडणुकीमध्ये शिवसेना राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची। अमरावतीमध्ये विधान परिषद निवडणूक, महाविकास आघाडीकडनं काँग्रेसच्या अनिल अग्रवाल यांचं नाव चर्चेत, अनिल अग्रवाल यांची काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती। सांगली महानगरपालिकेमध्ये जयंत पाटील यांना धक्का, 2 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश, युवराज गायकवाड आणि सुरेश पणगर हे भारतीय जनता पक्षामध्ये। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, प्रसाद लाड यांना अंतरवाली सराटीमध्ये चर्चेसाठी निमंत्रण, प्रसाद लाड यांनी आता दगाफटका करू नये, मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा। स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक, अमरावती जिल्ह्यामध्ये राजकीय हालचालींना वेग, भाजपच्या वतीनं प्रवीण पोटे यांचं नाव निश्चित, तर महाविकास आघाडी कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष। लाडकी बहीण योजनेसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा धडक मोर्चा, ई-केवायसी मध्ये मुदतवाढ, नवीन पात्र युवतींसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करणं आणि तांत्रिक त्रुटींमुळे रखडलेले अर्ज मंजूर करण्याची मागणी करण्यात आली। बांद्र्याच्या गरीबनगरमध्ये दुसऱ्या दिवशी देखील अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई सुरूच, पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाची कारवाई। वाहतूकदारांच्या ई-चलन माफीला सरकारचा नकार, 6,000 कोटी ई-चलन थकबाकी। ठाणे अंबरनाथच्या पूर्व भागामध्ये पाणी कपातीचे संकेत, चिखलोली धरणाची पाणी पातळी खालावली। कोकणवासियांचा प्रवास महागणार, मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्याआधीच टोल नाके उभे, 4 वेळा टोल वसुली। राजगड ते रायगड 18 किलोमीटर लांब रस्ता, पुणे ते कोकण अंतर होणार कमी, पण 2 वर्षापासून काम रखडलं। गेटवे परिसरातील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक, पहिल्या टप्प्यामध्ये 5 जणांना प्रायोगिक तत्वावर देणार बोटी। पावसाळ्यामध्ये मुंबई ते मांडवा रोरो सेवा सुरळीत धावणार, मांडवा बंदरातील 66,000 क्युबिक मीटर गाळ काढणार। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला वेग, 150 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा, तर 15 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार। मध्य पश्चिम हार्बर रेल्वे मार्गावर धावणार 238 नव्या एसी लोकल, पूर्वीपेक्षा वेगवान आणि आरामदायी ट्रेन, कधी होणार दाखल, प्रवाशांचा सवाल। शेअरिंग रिक्षाचे प्रवासी भाडे वाढणार, प्रति किलोमीटर 2 रुपये भाडेवाढीची रिक्षा संघटनांची मागणी। रस्ते कामांचा वेग मंदावला, अमेरिका इराण संघर्षामुळे डांबराचे दर दुप्पट झाल्याचा परिणाम। मान्सूनची आगेकूच सुरूच, यंदा राज्यातही लवकरात लवकर मान्सून दाखल होण्याचा अंदाज, तर कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा येलो अलर्ट। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची धडक कारवाई, सार्वजनिक उद्यानातील अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त। पालघरमधील जव्हार आणि विक्रमगड तालुक्याच्या सीमेवरील विजयनगर गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली, देश स्वतंत्र झाला पण आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित। पापाराझींच्या कृत्यामुळे सलमान खान संतापला, मुंबईतील हिंदूच्या रुग्णालयातील प्रकार, छायाचित्रकारांनी पाठलाग केल्यानं सलमान खानचा संताप।
मी 60 वर्षाचा झालो पण लढायला विसरलो नाही, सलमान खानची सोशल मीडियावर पोस्ट. पापाराझींवरील संतापानंतर सलमानची पोस्ट. नाशिकचे गोदावरी नदीपात्र कुंभमेळ्याच्या कामामुळे कोरडे, तर पात्र कोरडे पडल्यानं भाविकांमध्ये नाराजी. 2 महिने भाविकांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन. कुडाळ तालुक्यातील अणाव ग्रामपंचायतीमधील उपसरपंचावरील अविश्वासाचा ठराव प्रकरण. 7ही सदस्यांनी राजीनामे द्यावेत, ग्रामसभेत ठराव. तुळजाभवानी मंदिरामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. भवानी तलवार अलंकार पूजा घालावी, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मागणी. आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, कराडवर कारागृहामध्ये उपचार सुरू. तर युरोसिस्टाईस संसर्गाचा प्राथमिक अंदाज, वेळीच उपचार न मिळाल्यास यकृत निकामी होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. अमरावती शहरामध्ये विजेचा अपव्यय, रहाटगाव परिसरामध्ये भर दिवसा सार्वजनिक विजेच्या खांबावरील लाईट सुरू, नागरिकांमध्ये संताप व्यक्त. अंधेरीमधील मॉडेल सुपर स्पेशालिटी रुग्णालय पुन्हा सुरू करण्यास विलंब, तर ESIC विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल. प्रत्येक शाळेमध्ये बाल सुरक्षा समिती, सर्व वॉर्डमध्ये बाल संरक्षण समिती, पालिकेचे लवकरच धोरण. बीकॉम प्रश्नपत्रिका गळती प्रकरणामध्ये आरोपीचा जामीन फेटाळला, मुंबई विद्यापीठाच्या शिपायाचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला. नागपुरातील निम्म्या वाहनांवर अजूनही HSRP नाही, 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बंधनकारक. HSRP बसवण्यासाठी 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ. वर्ध्यामध्ये उष्णतेचा वाढता कहर, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन, प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी. कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीसाठी बेस्टची पालिकेला साथ, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी उपक्रम. बेस्ट उपक्रमाकडे पैशांचा तुटवडा, नवीन बसेस खरेदी, कामांसाठी निधी मिळावा यासाठी पालिकेला पुन्हा मदतीसाठी पत्र देणार. पायधुनी परिसरातील चौघांचं मृत्यू प्रकरण, घरातील मिठाचे नमुने चाचणीसाठी पाठवले. झिंक फॉस्फाईड मिश्रित मीठ कलिंगडावर लावण्यात आल्याचा संशय, झिंक फॉस्फाईडच्या स्रोताचा पोलिसांकडून शोध सुरू. नाशिकमध्ये म्हाडा घरकुल घोटाळा प्रकरण अधिक मोठं असल्याचा SITचा अंदाज, तर तपासामध्ये तब्बल 150 प्रकरणांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय. नांदेडच्या आरोग्य केंद्राची मोठी दुरावस्था, कोट्यवधींचा निधी खर्चून देखील आरोग्य केंद्र वाऱ्यावर. उद्घाटनानंतर लगेच इमारतीची दुरावस्था, दोषींवर कारवाई करावी अशी मागणी. यवतमाळ शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम. ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी बजावली कायदेशीर नोटीस. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंदाज चारा टंचाई भासणार नाही, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भरपूर चारा उपलब्ध. तीव्र उन्हाळ्यातही शेतकऱ्यांना दिलासा. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी भोंदू ऋषिकेश वैद्यचा जामीन अर्ज फेटाळला, आरोपीने धार्मिक गुरु म्हणून गैरफायदा घेतल्याचे नमूद. महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला, राज्यातील महामंडळाचं वाटप महिनाभरात होणार, विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. साताऱ्यामध्ये ब्लॅक फ्लेमिंगवर पोलिसांचा बडगा, मॉडिफाय नंबर प्लेट धारकांवर देखील पोलिसांची कठोर कारवाई. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकी परीक्षा पुढील महिन्यामध्ये होणार, तर परीक्षा रद्द केल्याची विद्यापीठाची माहिती. राज्यातील 3000 पेक्षा अधिक धरणांमध्ये 33% पाणीसाठा, पुणे विभागातील धरणांमध्ये 25% पाणीसाठा शिल्लक. छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा परिसरामध्ये महानगरपालिकेकडून 114 अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाई, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर, स्वाती चिटणीस आणि दिलीप प्रभावळकर यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार, तर मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर येथे कार्यक्रमाचं नियोजन. परभणी जिल्हा कारागृहामध्ये संकर्षण कराड यांच्या कवितांतून बंदींना नवी दिशा, बंदी बांधवांना गुन्हेगारीचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रेरणादायी संदेश. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून इंडिगोची गोवा ते हैदराबाद विमानसेवा 16 जूनपासून बंद, 16 जूनपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत तात्पुरती बंद, तर इंडिगोनं अधिकृतरित्या या संदर्भातली माहिती दिली. उन्हाळ्यासाठी मुंबई बंगळुरू नवी द्विसाप्ताहिक एक्सप्रेस, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. 41,000 विद्यार्थ्यांनी दिली दुसऱ्या संधीची MBA, MSA, CETला 76.83% विद्यार्थ्यांची उपस्थिती.
राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधील शून्य फेरी सध्या अंतिम टप्प्यामध्ये. 11वी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा 21 मे पासून. मुंबई हायकोर्टामध्ये कार्यरत 6 अतिरिक्त न्यायाधीश आता कायमस्वरूपी, तर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडनं प्रस्तावाला मंजुरी. गेटवे ऑफ इंडिया परिसरातील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक. विशेष पॉलिसी तयार करून मुंबई बँक देणार कर्ज. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सूर्या बिबट्याचा मृत्यू घटनेनंतर उद्यानातील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह. या प्रकरणी 3 संस्थांची चौकशीची मागणी करणारं निवेदन उद्यानाच्या संचालकांना दिलं. आझाद समाज पार्टीचे अमरावती महानगरपालिकेमध्ये ठिय्या आंदोलन. आयुक्त दालनाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. शेतकऱ्यांना खताचा आणि बियाणांचा पुरवठा वेळेवर करा आणि खताचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्या. उदय सामंतांच्या सूचना. साताऱ्यातील जावळीमध्ये इटलीहून स्ट्रॉबेरी रोपांची एंट्री. स्ट्रॉबेरी हंगाम लवकर सुरू होण्याचे संकेत. कोकण किनारपट्टीवर पुन्हा पावसाचा अंदाज. बागायतदार धास्तावले. रायगडमध्ये शेवटचा आंबा काढणीची लगबग. केरळ नव्हे तर कर्नाटक राज्य नारळ उत्पादनामध्ये अव्वल. तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर. अतिपावसानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक झळ. यंदा बाजारामध्ये द्राक्षाला चांगले दर मिळूनही शेतकऱ्यांच्या पदरी तोटाच. डिझेल दरवाढीनं डाळींचे दर कडाडले. तूर आणि हरभरा डाळ प्रति किलो सुमारे 3 रुपयांनी महागली. हरभरा खरेदीमध्ये संथपणा. नोंदणी 6,000ची. खरेदी फक्त 5,360 शेतकऱ्यांची. खरीपूर्व मशागत ठप्प. डिझेल टंचाईनं शेतकऱ्यांची चिंता वाढवली. मार्च महिन्यातील अवकाळीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना 66,57,000ची मदत. मुंबईत बाजारामध्ये गव्हाला सर्वाधिक 5,000 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. येथे 4,971 क्विंटल आवक नोंदवली गेली असून सरासरी दर 3,950 रुपये. अज्ञात समाजकंटकानं 1 एकरावरील टोमॅटोचं पीक उपटून टाकलं तर शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. मनमाडच्या सटाणातील धक्कादायक प्रकार. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 15.51 कोटींचा निधी मंजूर. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्याला यश. सांगलीमध्ये इंधन दरवाढीचा भाजीपाल्याला फटका. महागाईमुळे बाजारपेठेत मंदीचं सावट. पावसाळ्यापूर्वीच भाजीपाल्याचे भाव कडाडले. भाजीपाल्याच्या दरामध्ये 20 रुपयांपर्यंत वाढ. आगामी खरीप हंगामामध्ये खत आणि बियाणांची कमतरता भासू देणार नाही. कृषी विभागानं व्यक्त केला विश्वास. खत साठेबाजी करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांचे आदेश. जिल्ह्यामध्ये खरीपाच्या तयारीला वेग. बांधावरच खतं देण्याची तयारी. 2 लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज. परभणीमध्ये मागील 4 दिवसापासून डिझेल टंचाई. पेट्रोल पंपाबाहेर शेतकऱ्यांच्या कॅन घेऊन लांबच लांब रांगा. शहरातील फक्त 2 पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध असल्यानं रांगा. नंदुरबारमध्ये पेट्रोल टंचाई कायम. अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल नसल्याचे बोर्ड. इंधनाच्या तुटवड्यानं शेतकरी आणि वाहतूकदार अडचणीमध्ये. बीडमध्ये खुल्या स्वरूपामध्ये डिझेल विकण्यास बंदी. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं आदेश जारी. तर ट्रॅक्टरसाठी डिझेल नसल्यानं शेतीची कामं रखडली. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. गडचिरोलीमध्ये महागाईचे चटके. आठवडाभरात दुसऱ्यांदा झालेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा. 81 पेट्रोल पंपांवर पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन सक्रिय. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची माहिती. छत्रपती संभाजीनगर येथील काही पंपांवर डिझेल आउट ऑफ स्टॉक. नागरिकांनी गरजेपेक्षा जास्त डिझेल भरल्यानं साठा लवकर संपल्याची माहिती. जळगावच्या फत्तेपुरातील पेट्रोल पंपावर रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा. पेट्रोल मिळवण्यासाठी सुमारे 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा. पोलीस बंदोबस्तामध्ये पेट्रोल पंपावर डिझेलचं वाटप. नीटचा संपूर्ण पेपर सराव परीक्षेमध्ये जसाच्या तसा. रसायनशास्त्राचे 100% प्रश्न फुटले. एनटीएला आलेल्या एका ईमेलमुळे भांड फुटलं तर एका ईमेलमुळे शोधला मुख्य सूत्रधार. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी पेपरफुटीचा कट. ब्युटी पार्लरमध्ये शिजला. आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे ब्युटी पार्लरमध्ये भेटायच्या. पुण्याच्या कात्रज परिसरातील एका ब्युटी पार्लरमध्ये त्यांची नियमित भेट होत असायची. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण. नाशिकमधील शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर. संशयित क्लासेस आणि शिक्षण संस्थांना नोटिसा. कागदपत्र आणि आर्थिक व्यवहारांची माहिती मागवली.
ऐतिहासिक गटांगळ्या $1.96.90 तर महागाई सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार। शेअर बाजाराची पुन्हा घसरगुंडी, सेन्सेक्स 571 अंकांनी तर निफ्टी 152 अंकांनी घसरला। महिंद्रा कंपनीमध्ये 12वी ITI साठी नोकरीची संधी, 510 जागांसाठी आज थेट मुलाखती। रिलायन्स, अदानी आणि NTPC महाराष्ट्रामध्ये उभारणार अणुऊर्जा प्रकल्प, 6 कोटी 5 लाख रुपयांचे सामंजस्य करार। भारतीय कंपन्या जगातील पहिल्या 100 कंपन्यांमधून बाहेर, रिलायन्स इंडस्ट्री 106व्या स्थानावर घसरली। एआयमुळे आता कंपनीतून तब्बल 8000 कर्मचाऱ्यांची होणार कपात, जागतिक टेक इंडस्ट्रीमध्ये खळबळ। अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांनी एआयकडे वळवत असताना हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जाणार। वंदे भारतनं 5 तासांमध्ये जम्मू ते श्रीनगर, 855 रुपये भाडं, सुरक्षेमध्ये कमांडो, तर युरोपसारखे दृश्य, सफरचंद व्यावसायिक आनंदी। देशामध्ये जातीय जनगणना सुरू, जनगणनेमध्ये ओबीसींचा रकाना वगळण्यात आल्यानं आक्रमक झालेल्या ओबीसी संघटनांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेतृत्वाखाली पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढला। नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरामध्ये धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीला अश्लील संदेश पाठवल्याचा धक्कादायक प्रकार, संतप्त नागरिकाला चोप देण्यात आला। मिरजमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन, गॅस सिलेंडर डोक्यावरती घेऊन पेट्रोल, डिझेल, गॅस वाढ आणि महागाई यासोबतच नीट परीक्षा पेपरफुटीचा निषेध व्यक्त करत आंदोलन। अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक परिसरातील भंगारच्या दुकानाला आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, अग्निशमन विभागाच्या वतीने आग विझवण्यात यश। चिपळूणमध्ये सुकी मासळी महागली, आठवडा बाजारात दरवाढीचा फटका, पावसाळ्यापूर्वी ग्राहकांची चिंता वाढली। बुलढाण्यातील महावितरणामधील दिव्यांग कर्मचाऱ्यांना दुचाकीचं वाटप, महावितरणकडून दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी दैनंदिन कामातील अडचणी दूर करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जातात। बीडच्या वाघेरा फाट्यावर भीषण अपघात, अपघातामध्ये सैन्य दलात नुकताच भरती झालेला एका जवानाचा मृत्यू। बाळापूर शेगाव मार्गावर खासगी बसला भीषण आग, बस दुचाकी जळून खाक, सुदैवानं जीवितहानी टळली। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार दरीमध्ये कोसळून एकाचा मृत्यू, 5 जण जखमी, मुलांचाही समावेश। शेगाव रोडवर लक्झरी बस आणि दुचाकीचा अपघात, लक्झरी बसनं घेतला पेट, घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र दुचाकीस्वार किरकोळ जखमी। जुन्या नांदेड शहरातील एका फर्निचर दुकानाला आग, आगीमध्ये लाखोंचं साहित्य जळून खाक, आगीचं कारण अद्यापर्यंत अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू। अहिल्यानगरातील खंडाळा परिसरामध्ये अवघ्या 15 दिवसात 4थ्या बिबट्या जेरबंद, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण अधिक गडद। रत्नागिरीमध्ये शिकारीसाठी लावलेल्या गावठी बॉम्बचा स्फोट, जांभार येथील घटना, स्फोटामध्ये एका महिलेच्या हाताची 5ही बोटं तुटली। जालन्यामध्ये औषध विक्रेत्यांचा संप, 2200 पेक्षा अधिक औषध विक्रेते संपात सहभागी, ऑनलाईन औषधाची विक्री बंद करण्याची मागणी। देशभरातील औषध विक्री संपामध्ये बीड जिल्ह्यातील मेडिकल असोसिएशन सहभागी, राज्यातील 12,50,000 मेडिकल असोसिएशन आज संपामध्ये सहभागी। जळगाव जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांचा संप, 4,500 औषध विक्रेते संपामध्ये सहभागी, ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करण्याची आंदोलकांची मागणी। नागपूरमध्ये औषध विक्रेत्यांचा संप, संविधान चौकामध्ये आंदोलन करत निदर्शनं, तर ऑनलाईन औषध विक्री तात्काळ थांबवण्याची मागणी, काळ्या फिती बांधून औषध विक्रेत्यांचा संप। सांगलीमध्ये बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधामध्ये मोर्चा, औषध विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, प्रशासनानं तातडीनं कारवाई करण्याची मागणी। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2500 पेक्षा अधिक मेडिकल संपामध्ये सहभागी, संपानं रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी। ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ औषध विक्रेत्यांचा सिंधुदुर्गात लाक्षणिक संप, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा। ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधामध्ये केमिस्ट संघटना आक्रमक, यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात निषेध आंदोलन। वाशीमध्ये औषध दुकानदारांचा एकदिवसीय बंद, दुसरीकडे रुग्णांना औषधासाठी भटकंती करण्याची वेळ, जिल्ह्यातील तब्बल 1500 मेडिकल बंदमध्ये सहभागी।
पिंपळनेर परिसरामध्ये म्हशी चोरांचा धुमाकूळ, लाखो रुपयांचा दुधाळ म्हशी चोरीला, तर चोरट्यांच्या टोळीला तातडीनं जेरबंद करावं, ग्रामस्थांची मागणी. धुळ्यातील मोहडीमध्ये चोरी, तर चोरानं घरामध्ये प्रवेश करून घरातील अंदाजे 80,000 रुपये रोख रक्कम आणि 20 ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना. नागपूरमध्ये बेरोजगार तरुणांची फसवणूक, हॉस्पिटलमध्ये नोकरी लावून देण्याचा आमिष, बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळले. नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. इक्बाल मिरचीची मुंबईतील 500 कोटींची मालमत्ता 32 वर्षांनंतर करण्यात आली जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.